सांगली राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक अशोक मासाळे यांनी आपल्या निवडीवर सुरू असलेल्या वादाला उत्तर देताना ती पूर्णपणे कायदेशीर असल्याचा ठाम दावा केला आहे। गटनेत्यांनी सर्व नियम व प्रक्रिया पाळूनच माझी निवड केली असून त्यात कोणतीही गैरप्रकाराची बाब नाही असे त्यांनी स्पष्ट केले। माझ्यावर करण्यात येणारे आर्थिक व्यवहारांचे आरोप हे पूर्णपणे निराधार असून केवळ मला बदनाम करण्याच्या उद्देशानेच ते लावले जात आहेत असा आरोपही मासाळे यांनी केला। त्यांनी पुढे सांगितले की माझी निवड ही कायदेशीर प्रक्रियेतूनच झाली आहे। संबंधित गटनेत्यांनी सर्व निकष पूर्ण करूनच माझी निवड केली आहे। दरम्यान या प्रकरणात पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। मी अशोक चंद्रप्पा मासाळे प्रभाग 10 मधून मी इलेक्शन लढवण्यासाठी पक्षाकडे अर्ज केला होता। पक्षाची सगळी त्यावेळी अर्ज भरून सगळं पूर्तता काय करायला लागेल सगळे करून मी जगदाळे साहेब आणि गटनेते मनिदुन बागवान साहेब काही पक्षाचे विष्णू माने साहेब यांच्याकडे जाऊन रिक्वेस्ट केलतो मला उमेदवारी द्या, मी त्या भागातून निवडून येतो। मग ऐनवेळी अलायन्स झालं, काँग्रेस, तुतारी, राष्ट्रवादी आणि घड्याळ असं तिघांनी लढाई ठरल्यानंतर हात न ठरवलं प्रत्येक वार्डात त्यांचे 4, दुसऱ्या वार्डात ठरवलं तुतारीचे 4, एका वार्डात 16-17 नंबरमध्ये ठरवलं घड्याळचे 4 असं ठरवून ते मला शब्द दिला। मला शब्द दिल्यानंतर मी अर्ज भरला होता। भरल्यानंतर सगळ्यांचे फोन आले मला ते अर्ज माघार घ्या आणि जो आपला अलायन्समधला जो उमेदवार आहे राजेंद्र तातोबा मुळीक साहेब त्यांच्या पाठीशी भक्कम राहा। मी त्यांच्या पाठीशी भक्कम राहून काँग्रेस सीट पण निवडून आणली आणि जे मला पक्षश्रेष्ठीने जे शब्द दिलता त्यांनी सार्थक केलेला आहे। अजितदादा जे शब्द देतात ते पाळतात, तसं राष्ट्रवादीमध्ये आहे। अजितदादा गटामध्ये जे शब्द देतात ते पाळतात। आज मला अनुभव आलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पोटतिडकीमुळे होतात आणि बरेच जणांनी अर्ज केले ते 20-22 लोकांनी, त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांना स्वीकृत पद मिळालं नसल्यामुळे ते पोटतिडकीने बोलतात। त्याला मी काय जास्त बोलू शकत नाही, कोणा तोंडाला हात लावू शकत नाही। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार तुमच्या कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार नाही, काही नाही। तुम्हाला बदनाम करण्याच्या हा मला बदनाम करायचा हा हेतू आहे।